मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रताप अश्विनच्या लहानपणीची आठवण आता सांगत असतो. अरे अर्जुन, तुला माहिती आहे का, जर अश्विनसाठी नवीन कपडे आणले तो लगेच ती नवीन कपडे घालायचा आणि अर्धवट झोपेत असतानाही तू पाहतोस ना आता त्या फोटोमध्ये, तरीही ती कपडे तशीच त्याच्या अंगावर आहे. कपडे कुणालाच काढून नाही द्यायचा. वरती कल्पना म्हणते, मग त्या रात्री अर्धवट झोपेत असताना मी त्याचे कपडे चेंज केले. ती अस्मिता म्हणते, सकाळी उठून अश्विनने खूप भोकाड पसरलं होतं हेही मला आता स्क्रीनवर जो व्हिडिओ प्ले होत असतो तो व्हिडिओ पाहून सायली म्हणते, अश्विन भाऊजी, तुम्ही आईंचा पदर असा का धरून ठेवला होता? अर्जुन म्हणतो, काहीतरी हट्ट करत असेल. त्यावरती पूर्ण आजी म्हणतात, माझा अश्विन अजिबात हट्टी नव्हता. ही अश्विन आता काहीच बोलत नाही, तो एकदम शांत शांत असतो. हा अर्जुन म्हणतो, हट्ट करण्याचं डिपार्टमेंट अस्मिताईकडे होतं, आत्ताही तिच्याकडेच आहे ना. त्यावरती अस्मिता म्हणते, गप्प बसा अर्जुन. पूर्ण आजी, अश्विन आणि अर्जुनला काहीतरी सांग ना, दोघेही नेहमी मला टार्गेट करत असतात, आता माझ्या हातचा खूप मार खातील मग. त्यानंतर कल्पना म्हणते, माझा अश्विन खरंच खूप गुणी होता. आता ह्या व्हिडिओमध्ये पण पहा ना, जेव्हा मी चपात्या बनवत असायची ना, त्या चपातीचे गोळे मीच बनवून देणार असा त्याचा हट्ट असायचा. आणि अजून एक, मी भाजी करत असताना भाजीसुद्धा तुलाच हलवायची असायची. अशा खूप लहानपणीच्या आठवणी कल्पना एक एक करून अश्विनला सांगत असते, जेणेकरून त्याचा मूड ठीक व्हावा. अश्विन आता काहीही बोलत नाही, तो खूप गप्प गप्प असतो. एवढं सर्वांनी बोलून देखील काहीच उपयोग होत नाही. ते पाहून आता कल्पना सायलीकडे पाहते. तरीही अर्जुन आता लगेच प्रतापला म्हणतो की, डॅड, तुम्हाला तर माहीत असेल ना, अश्विनच्या हातावर गरम पाणी पडलं होतं, तेव्हा तो खूप रडत होता, मग तुम्ही मलम लावून दिला होता, ते लगेच बरं सुद्धा झालं होतं, तरीही 2 दिवस हा रडत होता. तर ती चैतन्य म्हणतो, अश्विन रडायचा, मी आजपर्यंत कधीही त्याला रडताना पाहिलं नाही. तेव्हा कल्पना म्हणते, खरं तर माझा अश्विन खूप सेन्सिटिव्ह आहे. त्यानंतर अस्मिता आता अल्बम घेते आणि अश्विनला एक एक करून फोटो दाखवून सर्व लहानपणीच्या आठवणी सांगते की तेव्हा आपण असं करायचो. नंतर अश्विन आता तो व्हिडिओज पाहत असतो, त्यामध्ये कल्पना त्याला जबरदस्तीने दूध प्यायला सांगत असते. तो त्या व्हिडिओकडे खूप वेळ पाहत राहतो, तर घरातील सर्वजण आता हसत असतात. तेव्हा अश्विनच्या चेहऱ्यावर हसू उमटतं, अश्विन हसू लागतो. तो व्हिडिओ पाहून त्यालाही खूप आनंद होतो, तर घरातील सर्वांचा आनंद गगनात मावेनासा होतो. सर्वजण सायलीकडे आता पाहू लागतात. वरती कल्पना म्हणते, अरे अश्विन, लहानपणी जेव्हा तू शाळेतून घरी यायचास तेव्हा सर्व लहान लहान गोष्टी मला सांगायचास, मग आता आयुष्यातील सर्वात महत्त्वाची आणि एवढी मोठी गोष्ट तुला सांगावीशी वाटली नाही का? अरे, तू एवढं अंतर मला का दिलं मला कळतच नाही. तेव्हा अश्विन अगदी भावूक होतो. घरातील सर्वजण अगदी शांत झालेले असतात. त्यावरती प्रताप म्हणतो, अरे, तू असं काहीतरी चुकीचं पाऊल उचललं असतं तर तुझ्यानंतर तुझ्या आईवडिलांचं काय झालं असतं याचा तू विचार तरी केलात का? त्यावरती अस्मिता म्हणते की, अरे, तुला जर काही झालं असतं तर मग मी काय केलं असतं, मला टोमणे कुणी मारले असते? ह्या अर्जुनने, त्याला काही जमतं का टोमणे वगैरे मारायला? त्यावरती अर्जुन म्हणतो, मी माझ्या भावाशिवाय खरंच काही कधी केलं नाही आणि करणार सुद्धा नाही. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेव, कारण की आपण तिघेही नेहमी एकत्र असणार आहोत कायम आयुष्यभर, असं म्हणून अस्मिता, अश्विन आणि अर्जुन एकमेकांना मिठी मारतात. त्यावरती सायली म्हणते, अश्विन भाऊजी, आता पाहिलंच असेल तुमच्यावर सर्वांचं किती प्रेम आहे. अहो, आईवडिलांचं प्रेम मिळणं असं सर्वांच्या नशिबात नसतं. ती सर्वांना सायलीबद्दल खूप वाईट वाटतं, कारण सायलीला अजूनही आईबाबांचं प्रेम मिळालेलं नसतं. आता पुढे म्हणते, तुम्ही स्वतःला जपा आणि एवढीशी गोष्ट झाली नाही म्हणून तुम्ही स्वतःचा जीव घ्यायला निघाला होतात. अहो, तुम्ही तर इतरांना जीवनदान देण्याची शपथ घेतली आहे ना, मग तुम्ही स्वतःच असं केलं तर कसं होणार? मग कुणाचा आदर्श लोक घेणार? त्यावरती आता चैतन्य म्हणतो, अरे, आम्ही फक्त पैसा कमावला रे, पण तू तर माणसं कमावली, पुण्य कमावलंय. नंतर कल्पना आता रडतच म्हणते, अरे, आमच्या सर्वांचं तू प्रेम विसरलास का? तेव्हा आता अश्विन खूप रडतो आणि म्हणतो, सॉरी मम्मा, मला माफ कर. अगं, मी खरंच एका मुलीसाठी तुमचं प्रेम विसरलो होतो, असं म्हणून आता तो पूर्ण आजींजवळ जातो आणि त्यांची देखील माफी मागतो. मी घरातील सर्वांना पुन्हा एकदा शब्द देतो, मम्मा, आजी आणि डॅड, मी पुन्हा असं कधीही वागणार नाही. मी तुम्हा सर्वांना प्रॉमिस करतो, मी वेड्यासारखा कधीही वागणार नाही, असं म्हणून तो पुन्हा पुन्हा माफी मागू लागतो. तर घरातील सर्वांना आता खूपच आनंद होतो. तो पुढे म्हणतो, माझ्यासोबत तुम्ही सर्वजण स्ट्रॉंगली उभे राहिलात,
थँक्यू असं म्हणून तो सर्वांचे पुन्हा पुन्हा आभार मानतो. तेव्हा पूर्णा आजी लाडाने कौतुकाने आपल्या नातवाला जवळ घेतात. तेव्हा घरातील सगळेजण एक एक करून पूर्णा आजींना अश्विनला मिठी मारतात. आता ह्या सर्वांचा आनंद पाहून सायली त्यांच्याकडे पाहतच राहते. तिला खूपच आनंद झालेला असतो. तर अर्जुन तिच्याकडे पाहतो आणि तिला थँक्यू म्हणतो. त्यानंतर तो आता म्हणतो, मम्मा तुम्ही माझी समजूत काढत राहिला असता तर मी तुमचं काही ऐकलं पण नसतं. पण हे जे फोटोज आहेत, व्हिडिओज आहेत, त्यामुळे मला आता समजलं की सर्वात इम्पॉर्टंट मला माझी फॅमिली आहे. त्यानंतर अश्विन विचारतो, मम्मा अगं ही आयडिया होती तरी कोणाची, हे फोटो दाखवणं, व्हिडिओज दाखवणं. त्यावरती आता सर्वजण सायलीकडे पाहू लागतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, ऑफकोर्स माझ्या बायकोचीच आहे ही आयडिया, तुला तर माहीत असेल ती किती हुशार आहे. असं म्हणून आता अर्जुन हा सायलीजवळ जातो आणि म्हणतो, खरंच सायली तू खूप छान काम केलंस, यू आर सिम्पली ग्रेट. असं म्हणून तो आता तिला मिठीत घेतो. सर्वजण आता त्यांच्याकडे पाहू लागतात. तर सायलीला आता खूप लाजल्यासारखं होतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अर्जुन हा रूममध्ये असतो. तो आता सायलीला सरप्राईज देण्याच्या प्लॅनमध्ये असतो. नंतर त्याने आता खुर्चीवर काही फाईल्स ठेवलेले असतात. तर सायली आता अहो अहो करत तेथे येते. ती आता म्हणते की आत्ताच मी आवरून ठेवलं होतं, पण हे गेले तरी कुठे मला कळतच नाही. हो कॉफी प्यायला चला असा ती आवाज देत असते. तर अर्जुन आता पटकन बाथरूममध्ये जाऊन लपलेला असतो. तेव्हा सायली म्हणते, आता तर मी पसारा आवरून गेले होते, अचानक असा पसारा झाला कसा काय. मग विचार करत राहते, अर्जुन सर आत्ता इथे होते, मग कुठे गेले असतील. अहो अर्जुन सर असा ती आवाज देते. अर्जुन मात्र आता बाथरूममध्ये लपलेला असतो आणि गालातल्या गालात हसत असतो. सायली आता एक एक करून सर्व पसारा पहिल्यांदा आवरू लागते. ती पहिल्यांदा त्याचा शर्ट आतमध्ये ठेवते. तर त्याखाली एक थँक्यू अशी चिठ्ठी असते. ती चिठ्ठी ती वाचते आणि गालातल्या गालात हसते. मग त्यानंतर आता ती इकडे तिकडे पाहते तर अर्जुन तिला कुठेही दिसत नाही. अर्जुन मात्र चोरून लपून सर्व काही पाहत असतो की सायलीला जरा आनंद झाला आहे. ते सायली आता म्हणते की ह्या उशा अशा कशा टाकू शकतात सर, मी किती व्यवस्थित करून गेले होते. तर ती त्या उशा उचलते, त्याखालीही आता थँक्यू थँक्यू अशी चिठ्ठी लिहिलेली असते. सायलीला आता जरा आनंदच होतो. मग त्यानंतर आता ती त्या उशा व्यवस्थित ठेवते. अर्जुन मात्र आता लपून लपून सायलीकडे पाहतच असतो. तर आता सायली खुर्चीवरील फाईल व्यवस्थित ठेवते. त्याखाली सुद्धा थँक्यू 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 असं लिहिलेलं असतं. तर सायली आता खूप हसू लागते. मग त्यानंतर आता सायली टेबलवरील सर्व वस्तू व्यवस्थित ठेवू लागते. मध्ये सुद्धा आता एक चिठ्ठी असते, त्यामध्ये पूर्ण थँक्यू थँक्यू असं 6-7 वेळा लिहिलेलं असतं. तर आता तेथे एक गुलाबाचं फूल देखील असतं पिवळ्या रंगाचं. सायली ते हातात घेते. तिला आता आनंद झालेला असतो. पण नेमका त्याच वेळी बाथरूमचं दार अर्जुन उघडतो. सायली बरोबर त्याला पाहते. अर्जुनला समजतं सायलीने मला पाहिलं आहे, म्हणून तो पटकन दार बंद करून घेतो आणि स्वतःच्या डोक्यात टपली मारतो. पाहता सायली सुद्धा आयडिया करते आणि तेथेच लपून बसते. अर्जुन आता म्हणतो की सायली कुठे गेली असेल. असं म्हणून तो बाथरूम बाहेर येतो आणि सायलीला आवाज देत असतो. सायली आता पुढे येते आणि म्हणते, हे काय आहे. ती सिरियस झालेली असते. अर्जुन म्हणतो, काही नाही, जरा गडबड घोटाळाच झाला माझ्याकडून, सॉरी मला माफ करा. अहो पण तुम्हाला थँक्यू म्हटलं एवढंच. सायली आता खूप हसते. अर्जुनला आता तिच्याकडे पाहून खूपच आनंद होतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सायली ही ऑफिसमध्ये आलेली असते आणि अर्जुनला म्हणते, प्रियाने आत्ता काय स्टेटमेंट दिलं की मधुभाऊंने उजव्या हाताने विलास काकांना गोळी मारली, पण असं काही नाही आहे. अहो मधुभाऊंच्या उजव्या हातामध्ये एवढी ताकदच नाही आहे की ती एखाद्याला गोळी झाडू शकतात. अर्जुनला आता जरा धक्काच बसतो. चैतन्य तितक्यात तेथे येतो. तर आता अर्जुन म्हणतो, चैतन्य अरे प्रियाने खोटा स्टेटमेंट दिला आहे, आता आपल्याला याचीच चौकशी करायची आहे. प्रियाने दिलेला स्टेटमेंट हे खोटं आहे. मधुभाऊंच्या हातात एवढी ताकद नाही आहे की ती उजव्या हाताने गोळी मारू शकतील. म्हटल्यावर मधुभाऊ आणि प्रिया सोडून तिथे तिसरी व्यक्ती जी होती तिचं नाव आहे साक्षी शिखरे आणि तिनेच विलासवर गोळी झाडली आहे. आता चैतन्याला खूप मोठा धक्का बसतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब